महानगरपालिका इलेक्शन असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, नगर परिषद असू दे, नगरपंचायत असू दे, हे जे इलेक्शन असतात हे कार्यकर्त्यांचे इलेक्शन म्हणून ओळखले जातात. याच्या अगोदर सुद्धा आपण बोललो की बाबा 5 वर्ष कार्यकर्ता झटत असतो आपल्या नेत्यासाठी, प्रचंड प्रमाणात मेहनत करतो, परंतु तोच निष्ठावंत कार्यकर्ता हा सदैव सतरंजीत उचलत राहणार का? त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जे एक मौका भेटायला पाहिजे का नाही, असं तुम्हाला काय वाटतं? भेटाव की जे सामान्य कार्यकर्ता असतो, पार्टीचा काम करत असतो, कुठल्याही पक्षाचं काम करत असतो आणि समाजामध्ये जाऊन समाजाचं काम करत असतो, गोरगरिबांशी संपर्क ठेवत असतो, सामान्य जनतेशी त्याचा संपर्क असतो. अशा कार्यकर्त्यांना जर करता संविधानिक एक पदाचं इलेक्शन लढवता आलं किंवा तिकीट मिळालं, संविधानिक पद त्यांना मिळालं, तर ते कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या सामान्य जनतेत जाऊन काम करू शकतात. कारण सामान्य जनतेचं मनस्थिती आणि त्यांचं अडचण हे सामान्य कार्यकर्ताच ओळखू शकतो. बरोबर आहे, बरोबर. कुणाच्या नेत्याचा मुलगा आणि कुणाच्या नेत्याची बायको किंवा कुठल्या नेत्याच्या घराण्यात राजकीय घराण्यात जन्मलेल्या पोरापेक्षा एक सामान्य जो राजकीय पक्षाचा सामान्य कार्यकर्ता असतो, जो तळागाळातून आलेला कार्यकर्ता असतो, तोच सामान्य लोकांचं किंवा सामान्य जनतेचं अडचण काय आहे किंवा त्यांचे काम काय आहे, त्यांची व्यथा काय आहे हे समजू शकतो. त्यामुळे आपल्याला वाटतंय सामान्य कार्यकर्त्यांनाच तिकीट दिलं पाहिजे.